हॅलो मित्रांनो, तुम्हाला थंबनेल पाहून तर समजलंच असेल की आपण कशावर व्हिडिओ बनवत आहोत। तर व्हिडिओ आज आपला कशावर आहे आणि कशा रिलेटेड आहे तर ते तुम्हाला लगेच सांगतो मी। त्या पहिला आपल्या चॅनलवर आल्याबद्दल तुमचे सहर्ष स्वागत। स्टार डिजिटल या चॅनलवर आल्याबद्दल आपले सहर्ष स्वागत। प्रत्यक्ष परीक्षेस सामोरे जाताना घ्यावयाची दक्षता म्हणजेच प्रत्यक्ष परीक्षा समोर जाताना घ्यायची काळजी म्हणजे काय घ्यावयाची काळजी आहे तुम्हाला। तर काळजी जी घ्यायची आहे तुम्हाला तर ती तुम्हाला मी टप्प्याटप्प्यानुसार काय काय काळजी घ्यायची असते, काय काय नाही। बायोमेट्रिक असते, बायोमेट्रिक पडताळणी असते, मर्यादा संधी असते, पुन्हा नेट विथ निगेटिव्ह मार्किंग असते। तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। प्रत्यक्ष सामोरे जाताना घ्यावयाची काळजी दक्षता। उत्तरपत्रिकेवरील सर्व माहिती भरण्यात तसेच उत्तर नमूद करण्यासाठी गोल करण्यासाठी फक्त काळ्याशाईचे किंवा बॉलपेन वापरले अनिवार्य आहे। बॉलपेन वापरला पाहिजे, तिथं कोणतीही खाडाखोड वगैरे नाही। जेल पेन वापरायचा नाही, बॉलपेन म्हणजे बॉलपेनच वापरायचा, बाकी दुसरा कोणताही पेन चालणार नाही। बॉलपेनने कसं काही खाडाखोड होत नाही आणि चांगलं अक्षर येतं, ठळक अक्षर येतं। उत्तरपत्रिकेस प्रश्नपुस्तिकेचा क्रमांक, तुमचा परीक्षा क्रमांक, विशेष संकेतांक व न विसरता व किंचितही खाडाखोड न करता अचूकपणे उत्तरपत्रिकेत नमूद करा। ही परीक्षाची सुरुवात असते। येथे खाडाखोड केल्यास तर तुम्ही पुढे प्रश्नपत्रिका सोडवण्याचा अर्थ उरणार नाही। जर तुम्ही येथे खाडाखोड केली तर प्रश्नपुस्तिका सोडवण्याचा अर्थ उरणार नाही। त्यामुळे आपण इथे लक्षात ठेवायचे की खाडाखोड वगैरे काही करायची नाही। खाडाखोड आपल्याला पण चांगलं वाटत नाही ते आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा चांगलं वाटत नाही ते। त्यामुळे आपण जेवढं चांगलं होईल तेवढं नीट करायचं, लक्षात ठेवायचे। आता आपण तर खाडाखोड केलेली चालणार नाही। प्रश्न नीट वाचून व विचार करून उत्तरे लिहा। प्रश्न नीट वाचायचे, त्याचे विचार करून उत्तर लिहायचे। एकदा नमूद केलेले उत्तर कोणत्याही परिस्थितीत खोडता येत नाही। म्हणजे एकदा तुम्ही गोल केला तर तो गोल दुसरीकडे पण केला तर तो चालणार नाही, जो केलाय तोच चालणार। निगेटिव्ह मार्किंग अशी असते। परीक्षार्थींनी ज्यापैकी उत्तरे माहिती असेल प्रश्न प्राधान्य सोडावे, कारण चुकीच्या 4 उत्तरांसाठी 1 गुण वजा केला जातो। तर वेळेत प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी एखादा प्रश्न कठीण वाटल्यास त्याला वेळ वाया न घालता पुढील प्रश्नाकडे वळावे। शेवटच्या प्रश्नपत्रिकाकडे सोडवून उरलेल्या आपण बोलतो तर 1 वजा होते। वेळेत प्रश्नपत्रिका सोडविण्यास एका प्रश्न कठीण वाटल्यास तर त्यात वेळ घालायचा नाही। शेवटच्या प्रश्नापर्यंत प्रश्नपत्रिका सोडून उरल्यास वेळेस मागे सोडल्यास प्रश्न विचार करा। बायोमेट्रिक पडताळणी निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यास उमेदवारास बायोमेट्रिक सत्यापनासाठी जैगनिसेन्स डिजिटल स्वरूपात उमेदवारांचे बोटाचे ठसे बुबुळांचे आणि आधार पडण्यास केली जाईल। बुबुळाच्या आधारे पडताळणी केली जाईल। म्हणून परीक्षा उमेदवाराने म्हणून उमेदवार परीक्षे दिवशी हातावर मेहंदी, शाई, रासायनिक असे कोणतेही पदार्थ लावून घेऊ नये। कारण बायोमेट्रिक जे अपडेट असतं ते तुमचे बुबुळ्यांच्या आधारे पडताळणी केली जाते। तर त्यासाठीही तुम्हाला आपल्या अंगावर किंवा हातावर काही मेहंदी वगैरे काही रासायनिक पदार्थ लावायचे नाही। तर वयोमर्यादा संधी 15 जून 2022 नियमानुसार MPSCच्या वतीने निर्धारित वयोमर्यादा कितीही वेळा परीक्षा देता येते
हे लक्षात ठेवा आपण.